प्रथमतः श्री गोविंददेव गिरी यांनी ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत या ग्रंथाविषयी जे वक्तव्य केलं त्याचा एक वारकरी म्हणून मी जाहीर निषेध व्यक्त करतो. संतांचं महत्त्व त्यांच्या ग्रंथाविषयी बोलण्याकरता शब्दज्ञानी नको आहे. शब्दज्ञानाचं इथं कामच नाही असं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. शाब्दिकांचे काम नाही येथे. अजून पुढे तुकोबाराय सांगतात पंडित, शब्दज्ञानी, शहाणा हे आम्हाला मान्यच नाहीत. प्रमाण सांगतो मी तुकोबारायांचं, अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. तुम्ही यती धर्म स्वीकारलेला आहे त्याप्रमाणे चला. ज्ञानेश्वरी, गाथा यावर बोलण्याकरता शब्दज्ञान असून चालत नाही. त्याकरता वारकरी व्हावं लागतं, वारकऱ्याच्या नियमाचं पालन करावं लागतं. माझा प्रश्न आहे, तुम्ही कधी आळंदी पंढरीची पायवारी केली का? एकदा केली असेल, पण नित्यनेमाने आळंदी पंढरीची पायवारी करताय का? मी तर कधी पाहिलेलं नाही. आपण कधी भजन केलंय का? आपण कधी कीर्तन केलंय का? आणि म्हणून अशा या वारकरी संप्रदायाविषयी किंवा त्या महान ग्रंथाविषयी आपणास बोलण्याचा अधिकार कोणी दिला? रामदास स्वामींचा आम्ही आदरच करतो, त्यांच्या ग्रंथांचा सुद्धा आदर करतो, पण इतर ग्रंथाची तुलना आम्ही कधीच करत नाही. ज्ञान हे एकच असतं. तुमची रामदास स्वामीवर निष्ठा आहे, आमची पण निष्ठा आहे. तुम्ही त्यांचा ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचा, पण आमच्या ग्रंथाविषयी तुम्हाला बोलण्याचा कुणी अधिकार दिला? काय बोलण्याचं कारण आहे? आमच्या निष्ठा आहेत, आमची भक्ती आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाला किंमत आहे, पण त्या अगोदर भक्तीला किंमत आहे. प्रमाण आहे, पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म या सगळ्या विषयी मला मांडायचं नाही. का आपण वादग्रस्त वक्तव्य करता? ज्ञानावर बोला, कर्मावर बोला, उपासनेवर बोला. आमच्या ज्ञानोबरायाविषयी, तुकोबरायाविषयी, त्यांच्या ग्रंथाविषयी बोलण्याचं काय कारण आहे? तुम्हाला माहिती आहे का? वारकरी संप्रदायाने जगद्गुरु तुकोबरायांची अभंग गाथा पंचमवेद मानलेला आहे. ज्ञान जरी परंपरागत चालत आलेलं असलं, व्यासापासून चालत आलेलं असलं, तरी तळागाळातल्या माणसापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. समजतं का तुम्हाला? ज्ञानोबराय उपजताच ज्ञानी होते. मग त्यांचा ग्रंथ, त्यांचं ज्ञान हे सुद्धा आपण का मानित नाही? मागे सुद्धा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि तुमच्या लक्षात आलं मराठा समाजाचा रोष ओढवतोय आणि म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची कथा सांगण्यास सुरुवात केली. असं दुटप्पी धोरण नाही चालत. तुम्ही यती धर्म स्वीकारलेला आहे, त्याचं पालन करा, त्या नियमाप्रमाणे चला. आमच्या वारकरी संप्रदायावर बोलण्याचं काही कारण नाही. आमच्या निष्ठा आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये मी ठाम सांगतो तुम्हाला, ज्ञानापेक्षा जास्त महत्त्व कशाला असेल तर ते भक्तीला आहे. मी सर्वसामान्याचं उदाहरण तुमच्या पुढे मांडत नाही. ज्ञानोबराय सुद्धा यांनी सुद्धा पंढरीचा मार्ग दाखवलेला आहे. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गोडी. मग का तुम्ही असं बोलता? ज्ञानोबरायांच्या काळात सुद्धा बहिष्कृत केलं. मी असं जातीविषयी बोलत नाही, त्यावेळेस सुद्धा त्या पद्धतीने. आणि नंतर सुद्धा तुकोबरायांचं सुद्धा जीवनचरित्र बघा, गाथा पाण्यात बुडवायला लावला. मी तर म्हणतो आता जर गाथा केला असता, आता जर तुकोबराय असते तर एक मंबाजी नाही अनेक मंबाजी पाहायला मिळाले असते. मी विनंती नाही करू शकत, पण माझं असं ठाम मत आहे, इथून पुढे वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाविषयी बोलण्याचं आपण धाडस करू नये. महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय हे समीकरण साऱ्या विश्वाला मान्य आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे आम्ही सेवक आहोत. मऊ मेनावनी आम्ही विष्णुदास. पण एक लक्षात घ्यायचं आहे, कठीण वज्रास भेदू ऐसे. आणि म्हणून आपण जे आम्हाला नाही माहिती त्या शब्दाच्या प्रक्रिया, आम्हाला साहित्यिक काय हे पण माहीत नाही. आम्हाला एवढंच माहिती आहे, सर्व साहित्याचा जन्म ज्या ग्रंथातून झालेला आहे तो ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाविषयी बोलण्याचं काय कारण आहे? तुकोबरायांची अभंग गाथा संकलित ग्रंथ आहे असं म्हणता, पण कुठलं संकलन केलं तुकोबरायांनी? तुकोबराय सुद्धा आमचे उपजताच ज्ञानी होते. संतांचं साहित्य बघा, नामदेव महाराजांचं उर्वरित कार्य, उर्वरित अभंग पूर्ण होण्याकरता तुकोबरायांचा अवतार आहे अशी प्रमाण आहेत. आणि म्हणून असं म्हणून गेले. कोण म्हणून गेले? पंडित वाचक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची. म्हणून हे ग्रंथ
महाराष्ट्रामध्येच नाही तर साऱ्या विश्वामध्ये श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नुसता ज्ञानेश्वरी नाही, सर्व ग्रंथांचा राजा म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. त्याला आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणतो. का अनावधानाने तरी आपण असं बोलता? आणि आता माफी मागून तरी काय उपयोग आहे? आपल्या प्रत्येक कार्याला इथून पुढच्या मागं जे जे आपण कार्य केलं त्या कार्यामध्ये वारकरी संप्रदाय कुठलाही भेद न मानता वारकरी संप्रदायाच्या महान महान वक्त्यांनी कीर्तन केली, प्रवचन केली, भजन केलं. तुमच्या प्रत्येक कार्याला वारकरी संप्रदायाचं योगदान आहे. मग तुम्ही आता वारकरी संप्रदायामध्ये असा बुद्धिभेद का करता लोकांमध्ये? हा खाजगीतला विषय नाही. जी साहित्यिकांची सभा आता झाली, मला जास्त काही बोलता येत नाही, जास्त शब्दाच्या प्रक्रिया मांडता येत नाही. त्याच्यातला कोण वारकरी होता? त्यांनी कधी आळंदी पंढरीची वारी केली? मी वारीवर का बोलतोय? कारण माऊलींनी दाखवून दिलेला तो भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, पण ज्ञानाला जोडून भक्ती मार्ग हा माऊलींनी दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून लक्षात घ्यायचं आहे, मी विनंती नाही करणार, पण मी आता वारकरी संप्रदायाच्या वतीने मी वारकरी म्हणून निषेध व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.